नमस्कार. माझे नाव संजय अभिमान निचळ, राहणार कोताळे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मी टोमॅटोची 5 वर्ष झाले शेती करतोय आणि 2048 ही व्हरायटी मी लागण केलेली आहे. जाधव साहेबाकडे मी उन्हाळी व्हरायटी लावण्यासाठी गेलतो टोमॅटोची. तर जाधव साहेब म्हणले तुम्ही हे लावू नका, आणखी 15 दिवस थांबा आणि 15 दिवसानंतर आपले विसाचे रोप तयार होते, घेऊन जावा. भविष्यात पुढे वातावरण खराब आहे, तुमचा पुढे नक्की फायदा होईल. मग त्यांचं ऐकून आम्ही थांबलो आणि 15 दिवसांनी पुन्हा लागण केली. तर त्याचा फायदा आता भविष्यकाळात चांगला वाटायला लागला आहे. प्लॉट चांगला आला. ज्यांनी अगोदर दुसऱ्या व्हरायटी केल्या त्या व्हरायटीचं क्रॅकिंग समस्या किंवा मर रोग, फुटवा कमी फुटणे, अशा बऱ्याच परिस्थितीला सामोरं जावं लागलं. तसं आपल्याला कुठल्याच प्रकारचं समस्याला अडचण आलेली नाही. टमाट्याचं रोप आम्ही हे जाधव नर्सरीतून आणतो. त्याचं कारण की एकसारखं रोप, कांबी व्यवस्थित, कुठल्या प्रकारचे मुळकूस किंवा ही काय वन सिस्टीम त्यांच्या रोपात आलं नाही. आपल्या आतापर्यंत वाऱ्याची कमतरता कमी आली त्यांच्या रोपापासून, किंवा कुठलं बेसळ मिळत नाही. त्यांचा एक ती नावच आमच्या भागात पडलेलं आहे. त्यामुळे आम्ही तिथून रोपं घेतो. त्याच्यावर आम्ही कलिंगडाचं घेतो, खरबुजाचं घेतो, टोमॅटो रोप घेतो, मिरची रोप असते. असं ज्या त्या सीझन प्रमाणे आम्ही तिथून रोपं खरेदी करतो. शेतकऱ्यांनी कसं योग्य कालावधीची रोपं पाहिजे ती, आणि चांगली त्याचं कॅनोपी व्यवस्थित पाहिजे ह्याची, किंवा मरकी रोपं नसली पाहिजे ती, त्याची खाली मुळी फिळी व्यवस्थित पाहिजे, पांढरी शेपट ती रोपं निवडावी. ज्यावेळेस मी नर्सरीमध्ये गेलतो त्यावेळेस तिथं रोपाची वाढ व्यवस्थित होती, रोपं सगळी चांगली होती, आणि एक प्रकारची नर्सरीच आम्हाला चांगली वाटते. धन्यवाद.